हमास आणि इस्रायल यांच्यामध्ये गाझामध्ये सुरू असलेलं युद्ध आता थांबणार आहे आणि दोनही बाजूंना शस्त्रसंधीसाठी एक करार झालेला असून तो रविवारी अंमलात आणण्यात येईल असं सुद्धा सांगितलं जात आहे। या करारानुसार गाझा पट्टीतील इस्रायली सैन्य हळूहळू मागे घेण्यात येईल आणि गाझावर नियंत्रण ठेवणाऱ्या हमास या अतिरेकी संघटनेनं ओलीस ठेवलेल्यांच्या बदल्यामध्ये इस्रायलनं कैद केलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांची सुटका सुद्धा करण्यात येणार आहे। कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान यांनी दोहा इथं ही माहिती दिली आहे। हमासनं युद्ध बंद करण्याच्या करारामधील काही अटी मान्य न केल्याचं इस्रायलनं म्हटलंय आणि हमास जोपर्यंत पूर्णतः अटी मान्य करत नाही तोपर्यंत अंतिम मान्यता दिली जाणार नाही असं सुद्धा इस्रायली मंत्रिमंडळानं जाहीर केलंय। कतारच्या दोहा इथं झालेल्या चर्चेमध्ये अनेक देशांनी सहभाग घेऊन शांती प्रस्थापनेसाठी प्रयत्न केलेले होते आणि गाझामध्ये शांतता आणि नागरिकांचं रक्षण हे या कराराचा प्रमुख उद्देश असल्याचंही बोललं जात आहे। इस्रायल आणि हमास यांच्यामधील युद्ध संपवण्यासाठी दोनही देशांमध्ये करार झालाय, मात्र हमासनं अद्यापही कराराच्या काही अटी मान्य केलेल्या नाहीयेत आणि यावर सहमती झाली आहे। इस्रायल आणि हमासमध्ये झालेल्या शस्त्रसंधीनंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी एक एक्सपोज केली ट्विट केलंय। इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये घोषित करण्यात आलेल्या शस्त्रसंधी आणि ओलिसांच्या सुटकेचा करार ही एक चांगली बातमी आहे। ओलिसांच्या कुटुंबियांसाठी वर्षभरातून अधिक काळ त्रासलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांसाठी हे युद्ध थांबण्याची प्रार्थना करणाऱ्या प्रत्येकासाठी आनंदाची बातमी असल्याचं ओबामा यांनी या एक्सपोजमध्ये म्हटलंय आणि त्यामुळे रक्तपात थांबेल, नागरिकांना घरी परतता येईल, 10 लाखांहून अधिक गरजूंना आवश्यक ती मदत मिळेल असं सुद्धा ते म्हणाले। इस्रायल हमास युद्धविराम कराराचे ऑस्ट्रेलियाने सुद्धा स्वागत केलेलं आहे आणि मध्य पूर्वेमधील शांतता आणि स्थिरतेच्या दिशेने टाकलेले हे पाऊल असल्याचं बोललं जात आहे। या कट्टर शत्रूंमधील सर्वात घातक युद्ध संपण्याची शक्यता निर्माण होताना दिसते आणि या करारामुळे इस्रायल आणि पॅलेस्टिनी नागरिकांसाठी एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली असं पंतप्रधान अँथनी अल्बानीस यांनी कॅनबेरा इथं पत्रकारांशी बोलताना सांगितलंय। त्यांनी पॅलेस्टिनच्या नागरिकांना सर्वतोपरी मदतीची तयारी सुद्धा दर्शवली आहे। गाझा संदर्भातील शस्त्रसंधीला चीननं पाठिंबा दिल्याचं कळतंय आणि त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा सुद्धा चीननं व्यक्त केली आहे। चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुओ जियाकुन यांनी गुरुवारी बीजिंगमध्ये पत्रकार परिषद घेत हा पाठिंबा जाहीर केला आणि हा संघर्ष सुरू झाल्यापासून कायमच चीननं शस्त्रसंधीची आणि संघर्ष थांबवण्याचं आवाहन केल्याचं कळतंय। मदत कार्यामध्ये सुद्धा चीन सहभागी होणार आहे असं सुद्धा यावेळी प्रवक्ते गुओ यांनी पत्रकारांना म्हटलं। अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारीला पदाची शपथ घेणार आहेत आणि त्यांच्यानंतर निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झालेल्या या हल्ल्यासंबंधित एक बातमी समोर येते। या कटामध्ये तेहरानचा हात असल्याच्या आरोपांचं इराणचे अध्यक्ष मसूद यांनी पुन्हा खंडन केलंय। निवडणुकांच्या प्रचारासाठी ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आलेला होता आणि या हल्ल्यामध्ये ट्रम्प थोडक्यात बचावलेले होते। त्यानंतर अमेरिकेनं एका इराणी नागरिकावर हत्येच्या कटाचा आरोप लावला होता आणि त्यावेळी इराणनं हे आरोप फेटाळून लावले। अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद सोडण्याच्या अगोदर जो बायडन अमेरिकेमधील धनदांडग्यांवर निशाणा साधलेला आहे आणि त्यांनी अमेरिकेमध्ये श्रीमंतीचा वाढता प्रभाव आणि चुकीच्या माहिती पसरवण्याच्या धोक्यांवर जोर दिलाय। हे मुद्दे अमेरिकेच्या लोकशाहीसाठी गंभीर धोका ठरू शकतात असं मत सुद्धा त्यांनी मांडलेलं आहे आणि एक्स सोशल मीडियावर हे त्यांनी मत मांडलेलं आहे। इलॉन मस्कवर त्यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय। तीव्र शब्दामध्ये टीका सुद्धा केल्याचं कळतंय। अमेरिकेमधील मुठभर श्रीमंत लोकांच्या हाती शक्ती असणं हे देशाच्या लोकशाहीला धोक्यात घालण्यासारखं आहे असा इशारा सुद्धा त्यांनी शेवटच्या भाषणात दिलाय। अर्जेंटिनाच्या पॅन्टागोनियामधील युपियन शहरामध्ये लागलेल्या भीषण आगीमध्ये अनेक घरं जळून खाक झाली आहेत आणि अर्जेंटिनाच्या दक्षिणेकडील पॅन्टागोनिया प्रांतामधील जंगलाला लागलेल्या आगीत ही घरं जळून खाक झाल्याचं कळतंय। या घटनेवेळी या प्रांतांच्या वायव्येला असलेल्या शहरामधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। 770 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आग वेगाने पसरलेली होती आणि 3 हायड्रंट विमानांच्या सहाय्याने दिवसभर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुद्धा करण्यात आले। या परिसरामधील ही दुसरी भीषण आग असल्याचं बोललं जात आहे। अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील अग्नितांडवामध्ये जंगलासह रहिवासी वसाहती जळून पूर्णपणे खाक झाल्याचं दिसतंय आणि आपत्ती व्यवस्थापन पक्षामधील कर्मचारी या खाक झालेल्या इमारतींचा ढिगारा सुद्धा साफ करतायत। त्यानंतर उद्ध्वस्त झालेल्या घरांसह रेस्टॉरंट, शाळा, बुटीक आणि प्रार्थनास्थळांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे। या आगीमध्ये मालिबूच्या समुद्र किनाऱ्यावरील जळालेल्या घरांचे विदारक दृश्य
ड्रोनच्या आधारे टिपण्यात आली आहेत आणि या दृश्यांमधून आगीची भीषणता सुद्धा स्पष्ट होतीये. जोरदार वारा आला आणि त्यामुळे आगीचा भडका उडाला. या आगीमध्ये कॅलिफोर्नियासह हॉलिवूडचं सुद्धा मोठं नुकसान झालंय. जवळजवळ एका दशकानंतर तुर्की एअरलाइन्स येत्या काही दिवसांमध्ये सिरियामधील दमास्कससाठी उड्डाणं सुरू करणार आहे आणि तुर्कस्तानच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली आहे. सिरियाचे नवे परराष्ट्र मंत्री असद अल शिबानी यांनी तुर्कस्तानची राजधानी अंकारा इथं तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची यासंदर्भात चर्चा केली आहे. राष्ट्राध्यक्ष बशर असद यांची सत्ता HTS या इस्लामी गटानं उलथवून लावली आहे आणि त्यानंतर अल शिबानी यांना सिरियाच्या नवीन परराष्ट्र मंत्री म्हणून नेमण्यात आलं. सौदी अरेबियाने पाकिस्तानी नागरिकांवर कठोर कारवाईचा बडगा उगारलाय आणि पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी संसदेमध्ये हा धक्कादायक खुलासा केल्याचंही समोर आलं. सुमारे 20,000 पाकिस्तानी नागरिक जगामधील विविध देशांच्या तुरुंगामध्ये बंद आहेत आणि त्यापैकी निम्मे म्हणजेच 10,000 नागरिक एकट्या सौदी अरेबियाच्या तुरुंगात आहेत असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सौदी अरेबियाचा क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना आपला भाऊ म्हटलंय आणि दुसरीकडे सौदी अरेबियाच्या तुरुंगातील पाकिस्तानींची आकडेवारी समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. बांगलादेशमध्ये सध्या राजकीय बदलांचे वारे जोरदार वाहतात आणि शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत देश सोडलेला होता. त्यानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वामध्ये अंतरिम सरकार स्थापन झालं. आता मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशचं संविधान बदलण्याच्या दृष्टीनं पावलं उचलल्याची माहिती समोर येते. संविधान सुधार आयोगानं त्यांना नुकताच एक रिपोर्ट सादर केलेला असून त्यामध्ये धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि राष्ट्रवाद हे राज्याचे तत्व बदलण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेमधील स्टील फॉन्टेन शहराजवळील बफेल्स फॉन्टेन इथं बेकायदेशीर खाणकाम करण्यात आलेलं आहे आणि या करणाऱ्या सोन्याच्या खाणीमध्ये नागरिक अडकल्याची ही माहिती समोर आली आहे. यामध्ये 78 मजुरांचा खाणीमध्ये अडकून मृत्यू झाला आणि कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका गटानं या संदर्भात माहिती दिली आहे. खाणीमध्ये अडकलेले हे मजूर अनेक महिन्यांपासून उपाशी होते, तसंच पाण्यासाठी सुद्धा झुंजत होते. ही खाण अनेक दिवसांपासून रिकामी होती आणि त्यातून अवैधरित्या उत्खनन करण्यात येत होतं. याच कामासाठी खाणीमध्ये उतरलेले कामगार अनेक महिने खाणीमध्ये अडकलेले होते. चिलीमध्ये 7 मीटर उंच पपेट बनवण्यात आलेला आहे आणि चिलीमधील एका नाट्य महोत्सवात हे 7 मीटर उंच शिल्प सादर करण्यात आल्याची माहिती टीट्रो अमिल फेस्टिवलमध्ये फ्रेंच कंपनी इल्मो डेब्यूटच्या सादरीकरणात हे पाहण्यात आलं आणि ज्यात मो आणि लाल जॅकेट नावाची एक मोठी पपेट साकारण्यात आलेली होती. विनामूल्य असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद सुद्धा दिलेला आहे. अशा प्रकारची कला विनामूल्य पाहायला मिळणारा हा उपक्रम अद्भुत आणि अतुलनीय असल्याचं मत प्रेक्षकांनी यावेळी व्यक्त केलं. चीनच्या इतर मंगोलियामध्ये रहिवाशांनी बर्फाची शिल्प तयार केलेली आहेत आणि हिवाळ्यामध्ये बर्फ आणि हिमसंसाधनांसह जगणाऱ्या उत्तर चीनच्या इतर मंगोलियातील नागरिकांनी बर्फाची शिल्प तयार केली आहेत. बर्फ आणि हिमशिल्पकलेच्या माध्यमातून नागरिकांनी आपलं असाधारण कौशल्य दाखवलंय आणि स्नोमॅन आणि इतर शिल्पांसह बर्फाच्या कोरीव कामांची मालिका शहराची ओळख बनलेली आहे. हिवाळा आणि बर्फाच्छादित दीर्घ काळासाठी याच्याशी प्रसिद्ध असल्याची माहिती आहे. पॅरिसमधील नोट्रे डेम कॅथेड्रल हे पुन्हा सुरू झालेलं आहे आणि हे कॅथेड्रल सुरू झाल्यानंतर एका महिन्यात भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्येनं विक्रम केलाय. तब्बल 8 लाख लोकांनी नूतनीकरण केलेलं हे चर्च पाहिलंय आणि दिवसाला सरासरी 30,000 लोक या कॅथेड्रलच्या संग्रहालयाला भेट देतात. दक्षिण सुदान जगामधला सर्वात युवा देश म्हणून ओळखला जातो आणि 2011 मध्ये सुदानपासून हा देश वेगळा झालेला होता. केवळ 1 कोटी लोकसंख्येचा हा देश अनेक प्रश्नांशी आणि आपल्या अस्तित्वाशी झुंजतोय. सध्या या देशाचा GDP $26 अब्ज आहे आणि पूर्व आफ्रिकन बुरुंडी देश पूर्णपणे कृषी व्यवस्थेवर आधारलेला आहे. सततचा दुष्काळ, नापिकी आणि राजकीय अस्थिरता यामुळे हा देश हैराण झालेला आहे आणि यामुळे बहुतांश जनता आज दरिद्री अवस्थेमध्ये जगते. त्यामुळे आता जगामध्ये पहिल्या 10 देशांच्या यादीत सर्वात जास्त गरिबी सुदानमध्ये आहे. ब्रिटनमधील 25 लाख तरुणांना टेलिफोबिया या नवीन आजाराने ग्रासलेलं आहे.
त्यांच्या उपचारांसाठी ब्रिटनमधील नॉटिंगहॅम कॉलेजमध्ये नवीन अभ्यासक्रम करण्यात आला आणि या आजारामुळे मोबाईल वाजताच तरुण घाबरू लागतात। अभ्यासक्रमामुळे तरुणांची मोबाईल विषयीची भीती दूर होतीये आणि मोबाईल वापरणं हे आता व्यसन ठरू लागलेलं आहे। त्यामुळे रिंग वाजल्यानंतर लोक घाबरतात, यावर कुणाचाही विश्वास बसत नाहीये। पण ब्रिटनमध्ये 25 लाखांहून अधिक तरुण या फोबियानं ग्रासलेले असल्याचं समोर आलं आणि हे वास्तव सुद्धा आता समोर आल्याचं पाहायला मिळत आहे। भारतासाठी दिलासादायक बातमी समोर येते आणि अमेरिकेने तब्बल 20 वर्षांपासून लागून असलेल्या भारताच्या 3 अणुसंस्थांवरील प्रतिबंध हटवलेले आहेत। या संस्थांमध्ये भाभा अणुसंशोधन केंद्र, इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र आणि इंडियन रेअर अर्थ्स लिमिटेड यांचा समावेश आहे आणि ही घोषणा अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिव्हन यांच्या भारत दौऱ्यानंतर करण्यात आली आहे। सुलिव्हन यांनी 6 जानेवारी रोजी भारताला भेट दिलेली होती आणि या दरम्यान त्या IIT मध्ये भाषण करताना त्यांनी सांगितलं की भारत अमेरिका सहयोगामध्ये अडथळे निर्माण करणारा नियम हटवण्याचा अमेरिकेचा मानस आहे। अमेरिकन सरकारने साऊथवेस्ट एअरलाइन्सवर खटला दाखल केलेला असून फ्रंटियर एअरलाइन्सच्या उड्डाणांना अनेकदा उशीर झाल्यामुळे दंड ठोठावलाय। कॅलिफोर्नियाच्या जिल्हा न्यायालयामधील खटल्यामध्ये हे आरोप करण्यात आल्याचं पाहायला मिळालं। साऊथवेस्टने बेकायदेशीरपणे उड्डाणं उशिरा करून प्रवाशांच्या ठरलेल्या प्लॅनमध्ये व्यत्यय आणण्याचा ठपका ठेवण्यात आलाय आणि प्रवाशांना ठरलेल्या वेळेमध्ये सेवा देण्याची विमान कंपन्यांची जबाबदारी आहे। या कारवाईमुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सरकार न्यायालयामध्ये जाऊ शकतं, हा संदेश जाईल असं मत परिवहन मंत्री पीट बुटिगिग यांनी मांडलंय। दिवंगत संगीतकार जेफ बेक यांच्या आयकॉनिक गिटारची लंडनमध्ये लिलावामध्ये विक्री करण्यात आली। दिवंगत संगीतकार जेफ बेक यांचे जानेवारी 2023 मध्ये वयाच्या 78व्या वर्षी निधन झालं। ते एक इंग्लिश गिटार वादक होते आणि दिग्गज जेफ बेक यांच्या मालकीचा गिटारचा संग्रह लंडनमधील क्रिस्टीच्या लिलावगृहामध्ये प्रदर्शित करण्यात आला। माजी यार्डबर्ड्स आणि त्यांचा ग्रुप गिटारवादक यांच्या वैयक्तिक संग्रहामधील 90 गिटारसह 130हून अधिक वस्तूंचा लिलाव करण्यात आला। दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने 9 उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे। 70 आमदार असलेल्या दिल्ली विधानसभेसाठी भाजपने आतापर्यंत 68 उमेदवार जाहीर केलेत आणि 70 पैकी उर्वरित 2 जागा NDA मधील मित्रपक्ष JDUला भाजपने सोडल्याचं समजतंय। पूर्वांचलमधील मतदारांना आपल्याकडे वळवणं तसंच मित्रपक्षांना खुश ठेवणं अशा दोनही गोष्टी यांद्वारे साध्य करण्याचा प्रयत्न भाजप करताना पाहायला मिळत आहे आणि स्मृती इराणी, मीनाक्षी लेखी मात्र या निवडणुकांच्या रिंगणामध्ये नसल्याचं स्पष्ट झालंय। आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। केजरीवाल हे नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणुकांच्या मैदानामध्ये उतरल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान निवडणूक आयोगानं त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये आपली संपत्ती जाहीर केली आहे। या प्रतिज्ञापत्रानुसार अरविंद केजरीवाल यांच्याकडे 1.73 कोटींची संपत्ती आहे, मात्र त्यांच्याकडे स्वतःचं घर किंवा गाडी नसल्याचं समोर आलंय आणि यासह 2020 साली असलेले 44.90 लाख रुपयांचं वार्षिक उत्पन्न आर्थिक वर्ष 2023 आणि 24 मध्ये 7.21 लाख रुपये इतकं खाली घसरलंय। हरियाणा पंजाबच्या शंभू सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने मोर्चा नेण्याची शक्यता आणि घोषणा केली आहे। शेतकरी 21 जानेवारीला दिल्लीकडे मोर्चा घेऊन जाणार आहेत। यामध्ये 101 शेतकरी सहभागी होणार असल्याचे शेतकरी नेते सरवन पंधेर यांनी म्हटलेलं आहे। केंद्र सरकार अद्याप चर्चेसाठी तयार नाही आणि त्यामुळे आम्ही आंदोलन तीव्र करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। या अगोदर सुद्धा 3 वेळा शेतकरी दिल्लीकडे रवाना झालेले होते, परंतु 3ही वेळा हरियाणा पोलिसांनी त्यांना बॅरिकेड्सवर रोखलेलं होतं। प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये काटेवाले बाबांचं दर्शन झालेलं आहे। महाकुंभ मेळाव्यादरम्यान कोट्यवधी भाविक दाखल झालेत आणि यामध्ये अगदी स्प्लेंडर बाबापासून ते IITN बाबांपर्यंत अनेक जण चर्चेत आहेत। मात्र आता काटेवाले बाबा दिसलेत आणि हे बाबा 50 वर्षांपासून काट्यांवर तपश्चर्या करत आहेत। त्यांचा व्हिडिओ सुद्धा इंस्टाग्रामवर जबरदस्त व्हायरल होतोय। त्यांचं नाव रमेश कुमार मांझी असं आहे आणि त्यांच्या साधना करण्याच्या अनोख्या पद्धतीमुळे ते सध्या जबरदस्त चर्चेत सुद्धा आहेत। महाकुंभ मेळ्यामध्ये ते सध्या आकर्षणाचं केंद्र बनले। ॲपलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल महाकुंभामधून अचानक परतल्या। त्या 10 दिवस कल्पवासामध्ये राहणार होत्या, मात्र 3 दिवसांच्या मुक्कामानंतर त्या परतल्यामुळे अनेक चर्चा रंगताना पाहायला मिळत आहेत। त्यांना नेण्यासाठी तब्बल 92 वर्षांनंतर प्रयागराजहून आंतरराष्ट्रीय विमानानं उड्डाण केलेलं आहे आणि त्या भूतानला गेल्याची माहिती असून त्यांचा प्रवासाचा हा कार्यक्रम गोपनीय ठेवण्यात आलेला होता। बुधवारी सकाळी
त्यांना नेण्यासाठी आलेलं रॉयल भूतान एअरलाइन्स विमान प्रयागराज विमानतळावर उतरलेलं होतं. उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली असून देशासह जगभरातील भाविकांची पावलं प्रयागराजकडे वळू लागली आहेत. अशातच विमान तिकिटांच्या दरांमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. प्रयागराजला जाण्यासाठी अनेक भाविक विमान प्रवासाला पसंती देत असल्यानं विमान तिकिटांच्या किमतीमध्ये सुद्धा मोठी वाढ झाल्याचं कळत आहे. दिल्लीहून प्रयागराजला जाणाऱ्या विमानाच्या तिकीट दरामध्ये 21% वाढ झाली आहे आणि त्यामुळे या मार्गावरील एकेरी भाडं 5,874 रुपये झालेलं आहे. जम्मू काश्मीरमधील अनंतनाग, पुंछ, भदेरवा आणि डोडा या जिल्ह्यांमध्ये गुरुवारी सकाळपासून बर्फवृष्टी होताना पाहायला मिळते. हवामान खात्याने येत्या 24 तासामध्ये काश्मीरच्या उंच भागामध्ये हिमवृष्टीचा आणि सकल भागामध्ये पावसाचा इशारा दिलाय आणि हवामान विभागाने गुरुवारी उत्तर प्रदेश, हिमाचल, दिल्ली आणि उत्तराखंड व्यतिरिक्त राजस्थानमधील जयपूर, भरतपूर आणि कोटासह 6 जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिलाय. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 24 तासामध्ये थंडीमुळे 8 जणांचा मृत्यू झालाय आणि थंडीमुळे 8वी पर्यंतच्या शाळा 18 जानेवारीपर्यंत बंद असणार आहेत. पत्नी दुसऱ्याच व्यक्तीच्या कारमध्ये दिसल्यानं पतीचा संताप झाला आणि कार थांबवण्यासाठी संतापलेल्या पतीनं थेट कारच्या बोनेटवर उडी मारली. कार चालवणाऱ्या चालकानं कार थेट 5 किलोमीटरपर्यंत दामटवली आणि मुरादाबाद आग्रा हायवेवर हा सगळा थरार दंगलाचं पाहायला मिळालं. काही लोकांनी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. मात्र यानंतर पोलिसांना ही माहिती समजताच त्यांनी कारला ट्रेस करत कार ताब्यात घेतली. तक्रार आली आणि त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती सुद्धा पोलिसांनी दिली आहे. भारताच्या कोचिंग स्टाफमध्ये नवीन सदस्य समाविष्ट करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती आहे आणि विशेषतः फलंदाजी प्रशिक्षकांमध्ये एक नवीन सदस्य समाविष्ट करून घेण्याची तयारी बीसीसीआयच्या पातळीवर सुरू आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा या संदर्भात करण्यात आल्याचं पाहायला मिळत नाहीये. बीसीसीआयचा योयो चाचणी परत आणण्याचा विचार आहे आणि याशिवाय संघामधील खेळाडूंच्या निवडीचा निकष सुद्धा बनवता येणार आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लवकरच 8वा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता वर्तवली जाते. 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिल्याचं कळत आहे आणि दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं ही मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकार प्रत्येक 10 वर्षांनी वेतन आयोग आणत असतो आणि सध्या देशामध्ये 7वा वेतन आयोग आहे. याचा कार्यकाळ 2026ला संपणार आहे. सरकारने नियुक्त केलेला हा आयोग सर्व राज्यांशी आणि कर्मचाऱ्यांची चर्चा करून सादर करेल. विद्यापीठ अनुदान आयोगाने राजस्थानमधील विद्यापीठांना दणका दिलेला आहे आणि या विद्यापीठामधील PhD अभ्यासक्रमानंतर बंदी घालण्यात आल्याचंही पाहायला मिळत आहे. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी UGCकडून विद्यापीठांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय आणि या संदर्भातील माहिती आयोगानं गुरुवारी अधिकृत सोशल मीडिया X अकाउंटच्या माध्यमातून दिल्याचं कळत आहे. OPJS विद्यापीठ, सनराईज विद्यापीठ आणि सिंघानिया विद्यापीठ या 3 शिक्षण संस्थांची नावं असून पुढील 5 वर्षांसाठी PhD कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या फिटनेस संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यामधील सिडनी कसोटी सामन्यामध्ये पाठीच्या दुखापतीमुळे त्याच्यावर मैदानाबाहेर जाण्याची वेळ आलेली होती. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये तो फिट होऊन संघामध्ये परतेल अशी सर्वांना आशा सुद्धा आहे. पण सध्याची माहिती समोर येते त्यानुसार बुमराहला डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिलेला असून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी तो संघासोबत दिसणार की संघाबाहेर पडणार असा संभ्रम निर्माण करणारा प्रश्न उपस्थित होतो आहे.